हॅलो एव्हरीवन, नमस्ते सगळ्यांना. मी सुचिता माझ्या क्रोशेच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. जी आपली क्रोशे शेप्स जी सिरीज सुरू आहे त्यातला आज हा आयत शेप, रेक्टँगल शेप मी तुमच्यासाठी बनवून घेऊन आली आहे. तर व्हिडिओ लवकरच सुरू करूया. फक्त त्याच्या आधी एक बघूयात की आपण जर आयत शेप हा रेक्टँगल शेप आपल्याला बनवता आला तर याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो. तर याच्यापासून आपण बॅग्स बनवू शकतो, आपण ब्लँकेट्स विणू शकतो आणि आपण पर्सेस विणू शकतो, आपण पाऊच बनवू शकतो किंवा आपण टेबल मॅट बनवू शकतो. तर असं भरपूर याचे युजेस आहेत. तर लवकरच आपण हा व्हिडिओ सुरुवात करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अरे सगळ्यात आधी एक यान, इथे मी हा गंगा ऑलिव्हिया यान यूज करत आहे. नंतर त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ही 4 मिलीमीटरची हुक, एक टेपेस्ट्री निडल आणि सीझर. आधी आपल्याला ॲज युजल मॅजिक रिंग बनवायचं आहे. ओके, मॅजिक सर्कल आपण स्टार्ट करत आहोत. मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सगळ्यात आधी चेन 3 बनवायचे आहेत. 1 2 3 ॲज अ डबल क्रोशे काउंट करणार आहोत. नंतर डबल क्रोशे 5, 2 3 4 5 झालं. हा 5वा. म्हणजे आपल्या ज्या 3 सुरुवातीच्या चेन आहेत त्या पकडून आपले टोटल 6 डबल क्रोशे म्हणजे एक बाजू होणार आहे. नंतर चेन 1, डबल क्रोशे 2, चेन 1, डबल क्रोशे 6, 1 2 3 4 5 आणि 6. परत चेन 1 आणि डबल क्रोशे 2, चेन 1 आणि आपली मॅजिक रिंग जी आहे ती आपण आता इथे क्लोज करणार आहोत. तर बघा असं काहीतरी हा शेप आत्ता दिसत आहे. चेन 1 आपण केली आहे. जी थर्ड चेन आहे 1 2 3 त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच बनवून हे क्लोज करणार आहोत. आणि तर बघा हा शेप थोडासा आता असा दिसत आहे. नेक्स्ट राऊंड बघा, चेन 3 आणि प्रत्येक जो नेक्स्ट आपला डबल क्रोशे आहे, जिथे आपण 6 डबल क्रोशे बनवलेत, प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. आपला हा जो चेन 1 आहे हा स्पेस आला आहे, म्हणजे हा कॉर्नर आहे आपला पहिला. तर कॉर्नरमध्ये आपण काय करायचं आहे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे दुसरा, चेन 1, क्रोशे 2 त्या सेम जागेमध्ये 1 आणि 2. तर हा आपला पहिला कॉर्नर झाला आहे. आता नेक्स्ट जे आहेत ते आपले 2 डबल क्रोशे, तिथे 2 डबल क्रोशे आपल्याला जशा तसे बनवून घ्यायचे आहेत. हे 2 डबल क्रोशे. परत आता आपला हा दुसरा कॉर्नर आला आहे. कॉर्नरमध्ये डबल क्रोशे 2, चेन 1 आणि डबल क्रोशे 2. ठीक आहे. आणि आपले जे नेक्स्ट 6 डबल क्रोशे आहेत त्यामध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे जसे तसे बनवून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 आणि हा 6. दुसऱ्या राऊंडमध्ये जो आहे तो शेप आपल्याला थोडंसं लक्षात येत आहे की आपला रेक्टँगल छान बनत आहे. नंतर कॉर्नरमध्ये बघा डबल क्रोशे 1 2, चेन 1 आणि डबल क्रोशे 2. परत जे शेवटची साईड आहे 1 आणि 2, तिथे फक्त आपले 2च डबल क्रोशे होते. आणि नेक्स्ट आपला हा शेवटचा कॉर्नर आला आहे. कॉर्नरमध्ये डबल क्रोशे 2, चेन 1, डबल क्रोशे 2. आणि जे आपले चेन 3 आहेत 1 2 3, तर त्या तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. बघा दुसऱ्या राऊंडनंतर आपला हा छान असा रेक्टँगलचा शेप आपल्याला दिसत आहे. आता तिसरा राऊंड आपल्याला सेमच बनवायचं आहे. बघा सुरुवातीला चेन 3. आता हे जे सगळे डबल क्रोशे आहे कॉर्नरपर्यंत ते सगळे आपण इथे एकावर एक डबल क्रोशे असे विणून घेणार आहोत. पहिला कॉर्नरपर्यंत पोहोचली आहे. कॉर्नरमध्ये डबल क्रोशे 2,
चेन 1 आणि डबल क्रोशे. तर एक लक्षात ठेवायचं की हा कॉर्नरच्या नंतरचा जो आपला हा डबल क्रोशे आहे हा सुटला नाही पाहिजे. म्हणजे मोस्टली असं होऊ शकतं, जे नवीन लोक आहेत ज्यांना अजून आत्ताच सुरुवात करत आहेत त्यांच्याकडून हा मिस होऊ शकतो. तर बघा इथे हा कॉर्नरच्या नंतर इमिडिएटली जो डबल क्रोशे आहे हा सोडायचा नाही आहे. जर हा सुटला तर तुमचे शेप पूर्ण खराब होऊन जाईल आणि तुमचा जो काउंट आहे तो पण चुकेल. तर ते लक्षात ठेवायचं की कॉर्नरच्या नंतरचा जो डबल क्रोशे आहे आपला तो मिस होऊ द्यायचा नाही आहे. परत आपण कॉर्नरपर्यंत आता पोचलो आहे. कॉर्नरमध्ये 2 डबल क्रोशे, चेन 1 आणि 2 डबल क्रोशे. बघा हे आपल्या एक आणि ही दुसरी अशा 2 बाजू तयार होत आहे. मी आता तुम्हाला हा राऊंड पूर्ण करून इथे शेवटी भेटते. पूर्ण माझं हे वर्क फिनिश करून इथे शेवटच्या कॉर्नरमध्ये आली आहे. तर शेवटच्या कॉर्नरमध्ये थोडे चेंजेस आता आहेत. 2 डबल क्रोशे, चेन 1, 2 डबल क्रोशे आणि जो आपला सुरुवात आहे तर सुरुवात आपली ही 3 चेनवरून होत आहे नेहमी या बाजूला. तर आपले हे जे 2 डबल क्रोशे आहेत तर हे मिस होऊ द्यायचे नाही आहेत. ठीक आहे. तर हे तिसऱ्या राऊंडपासून पुढे आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे की हे जे डबल क्रोशे आपल्याला दिसतात या बाजूला वाढणार आहे ते आपण नेहमी बनवायचे आहेत. नाहीतर मग आपला शेप पूर्ण चुकून जाईल आणि ते चुकीचं दिसेल. म्हणजे तो शेपही आपला बिघडलेला दिसेल आणि छान दिसणार नाही. तर बघा असा आपला हा रेक्टँगल इथे तयार झाला आहे. आपण चेन 1 करू आणि एक्स्ट्रा याने इथून आपण कट करून घेऊ. बघा आता त्याचं फिनिशिंग आपण करून घेऊयात. बघा फिनिशिंगसाठी काय करायचं आहे, जो आपला एक्स्ट्रा यान आहे तो असा टपेस्ट्री निडलमध्ये आपण ओवून बॅक साईडनी आपले जे स्टिचेस आहेत त्यातून असं थोडंसं ओवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो थोडा हाईड होईल आणि नंतर तो कट करून घ्यायचा आहे. तर आपण असं रँडमली हा कोणत्याही स्टिचेसमधून असं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच कट करायचं आहे. बघा असं झालं की आता आपण हा इथून कट करून घ्यायचा आहे. तर आता असंच मी या एक्स्ट्रा धाग्यासोबत पण करून घेते. तर बघा आता फिनिशिंग नंतर आपला हा रेक्टँगल जो शेप आहे आयत शेप तो आता बनून पूर्ण झाला आहे. तर तुम्ही पण हा शेप बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर काही चुकत असेल, जर जमत नसेल तर नक्कीच लिहा. आणि थोडा जरी हेल्पफुल माझा व्हिडिओ वाटला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत जे नव्याने क्रोशे शिकतात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.